आज दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही चर्चा झाल्या. काही दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कबुली असल्याचं जाहीर केलं. मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो, ते एका कुटुंबातले एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण आहे? यातून मुंबईतलं राजकारण बदलले. तुम्हाला काय अडचण काय, तुम्हाला काय त्रास होणार आहे? महाविकास आघाडीला एक या का मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आता हा अधिकार असताना पुढे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाठाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्ष ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं, परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही. माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा. कुठली जिल्हा बँकेची, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आहे. 4 महिने झाले परीक्षा होऊन सुद्धा. तुम्ही त्याला मार्गदर्शन करा. नाही, मार्गदर्शन नाही, ह्यामध्ये सहकार विभागाला त्यांनी बोललं पाहिजे. कारण सहकार विभागाने काही एजन्सी ठरवलेल्या आहेत की तुम्ही कुठल्या एजन्सीकडनं परीक्षा घ्यावी. अशा पद्धतीनं त्यांचं मला वाटतं MKCL आहे, त्याच्यामध्ये नंतर राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा घेणारी जी इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं ती